जीवनभर भजन केलं एका व्यक्तीने, जीवनभर भजन केलं. संसारिक व्यक्ती पोटासाठी काम सुद्धा केलं. जो संसारात पडला का त्यांना आधी काम आणि मग भजन. एक जण म्हणला वाळू महाराज आज कसं काय बोलले, आधी भजन आणि मग काम. बायको कशी जगीन ते? सकाळी जर पहाटे 3ला लाईन येत असेल आणि 10 वाजता जर लाईट पुन्हा शिंगल येत असेल तर 10 वाजता जाऊन जर तो गव्हापाशी झोपला तर गहू मस्त झोपन न. झोपला माझा मालक झोपला याला वाजत असते. याचा संसार मी अख्खा झोपिनार असं म्हणणार का नाही गहू? आधी काम, हे मी सांगत नाही, काम करून वेळ भेटेल त्याच्यात भजन. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल होईल दुःखाची नैवम बाळू महाराज लिखितम. हे बाळू महाराजांनी लिहिले का? विहिरीला पाणी असावा, गहू पाण्यावर यावा, हळद पाण्यावर यावी, काय धन पाण्यावर यावं, लाईट असावी, पाईप जोडलेले असावा आणि हे चालू असताना ह्यो कीर्तनात बसावा, ते मूर्ख आहे. त्यानं टाटरचं बटन दाबायचं आणि गहू भिजवायचा. हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य भेटतंय का? कारण तो रक्ताचा घाम करून मातीत टाकतो. तो लाखो लोकांचा पोशिंदा आहे. त्यानं शेतीशी झुंज देणं हे त्याचं कीर्तन आहे. कर्तव्याला किंमत असते व कर्तव्याला किंमत आहे. बाई मालकाची सेवा करीत असेल आणि तिला कीर्तनाला यायला वेळ जर भेटला नसेल तर 1 कोटी कीर्तन ऐकल्याचं पुण्य नवऱ्याच्या सेवेत भेटतंय. हा, त्याला कापूस लावायला आणि पेरणीला ठुतीन ही जत्राला निघून जाते आणि तिथून फोन करते खाल्ला करड्या पटीत चिचावलंय वाननेर बसतेत. त्या चट कापसाचे बोंड खाते. ते म्हणलं कापसाला बोंड तू आल्यावर लागणार आहेत, कारण तू पवित्र पाय तू हे रानात जातील तेव्हा त्या कापसाला बोंड लागतील. तर मी बाहेरचे बोंड खातो, कोणाला खाईन? ही गेली तिकडं म्हणल्यावर. बायकांनी दिंड्याला वाऱ्याला जाऊ नये असं म्हणत नाही, पण नवऱ्याची सोय असली तर जावा. जाऊ नये तिनं, काय नाही काय नाही. 5-25 घागरी महादेवाच्या डोक्यावर पाणी टाकलं आणि त्यांनी सांगितलं महिनेरी आजच्या दिवस खा न कुठं. बापरे, तो पाणी नाही टाकलंस महादेवाच्या अंगावर, रॉकेल टाकलंस. येडाय का तो मधात बसलेला कोणालाही स्वीकारायला? काही का दुसऱ्याची फुलं तोडायची महादेवाला व्हायचे. गौऱ्या टाकल्याचं पाप लागते. त्या बाईनं झाड लावलं आणि ती बाई झोपीतून उठायच्या आधीची वरबाड जशी शेपुडीच गेली तिच्या घरी, चट वरबाडून घेतलं फुलाचं झाड. बहीण मै पूजा झाली, पूजा नाही झाली. असली पूजा केलीस तो दोरके इस्तो टाकलास देवाच्या अंगावर. लोकांची फुलं चोरायची त्याला कुठं पूजा म्हणत असते? नियम आहेत त्याचे, नियम आहेत. असो, नित्य भजन, नित्य काम काय होतं? पोट भरायचं, सरपण फोडणं. दुसरं काम रस्ते झाडणं. तिसरं काम तुम्हा आम्हाला रोगराई होऊ नये याच्याकरता आजारानं मृत्यू पावलेलं जनावर गावाच्या लांब नेऊन टाकणं. हे काम 3 होते. आज शासन सांगत असते स्वच्छते की ओर 1 कदम यावर. अहो 700 वर्षापूर्वी एका वारकऱ्यानं स्वच्छतेचा संदेश दिला. चोले बाबा 10,000 वर्षापूर्वी त्रेतायुगात लाहोर चित्र सशी रानडुकर खाणाराची पोरगी शबरी तिनं मतंगाच्या आश्रमावर स्वच्छतेचा संदेश दिला. काय ताकद आहे. आपल्याला आपलं आठवत नाही, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा बांगमीठ. आपलं बघणं सुंबळे, आपलं काय इकडं तिकडं भीती सारवायला लोकायच्या. आपलं बघितलं पाहिजे. काय स्वच्छता, किती स्वच्छता. योग असा आला, रोज सकाळची चांदणी पाहिली की ब्राह्मी मुहूर्ताला सुरुवात. चांदणी पहाटेची निघली की त्याच्यावर 32 मिनिटाला ब्राह्मी मुहूर्त सुरू होत आहे. मग त्या 32 मिनिटामध्ये खांद्यावर अर्ध धोतर टाकायचं. बंद नेसायची ताकद नव्हती, कारण बंद भेटतच नव्हतं धोतर. परिस्थिती नाजूक होती.
ते अर्ध धोत्र पण त्यांची मेहुणे देत होते, मेहुणे देत होते. पण तो बहिणीचा मालक आहे, बहिणीच्या मालकाकडून आपण कसे कपडे घ्यावं, तो त्यांचा नियम होता. दरवर्षी वारकरी पूजन करीत होते ते. मग त्यांना वारकरी कोण सापडायचा, तर मेहुणाच सापडायचा. तसा वारकरी त्यांना सापडलाच नाही, इतका निष्ठावंत मेहुणा. आणि मग ते मेहुण्याला जोडा द्यायचे. मग त्या जोड्यातल्या काही दशा पाडून ठेवायचे. घरी शालीमार दगडाची पांडुरंगाची मूर्ती होती, पाषाणाची, काळी अशी सुंदरशी श्यामलांगी तो दगड होता, त्याची मूर्ती. आणि ती मूर्ती पुसण्यासाठी मग कपडा कुठून त्या धोत्रातला फाडायचा आणि त्या राहिलेल्याचे 4 तुकडे करायचे, 2 नेसायला आणि 2 डोक्याला बांधायला. काय फजिती असेल हो, किती फजिती असेल चोले बाबा. त्या फजितीत संसार केला, पण मालकाचं भजन नाही बंद पडू दिलं. चांदणी निघायची, चांदणी निघायची. जुन्या काळातल्या जुन्या शेतकऱ्यांना ती चांदणी कळायची. चांदणी निघली की हिवाळ्याची बैल चारायला नेत होते, बैल चारायला न्यायची. ते शेतकरी शेतात गेला की कमरापुस्तर वदाडान वल्ला होत होता. आता ते बंद झालं. बैलाची सेवा कमी झाली, त्यांच्या पोटाची सेवा कमी झाली. आपण नियम बदलीत चाललो. असं गडी सकाळी पाणी भरायला आडाव जायचे, त्या चांदणी ते घड्याळच ते होते त्यांचे. पण एक दिवस काय झालं, तुळशी वृंदावनापाशी ते बोऱ्या टाकायचे. बोऱ्या होता झोपायला त्यांना. खुर्ची उंच झाल्याबरोबर माझे पाय लटकल्याबरोबर मला तक्या आला आणि मी चिंतन कोणाचं सांगायलो, बोऱ्यावर झोपणाऱ्याचं. काय श्रीमंती असेल चोले बाबा आपल्यासाठी. बोऱ्यावर तुळशीपशी उघड्यावर झोपणाऱ्या वारकऱ्याचं चरित्र मी सांगावा आणि माझ्या पायाखाली तक्या यावा. ते किती श्रीमंत असतील, ती लोक किती श्रीमंत असतील. आणि त्या परिस्थितीनं सामान्य व्यक्तीला मेहुणा आहेर करायचा. मेहुणा श्रीमंत होता. विदर्भाला लाभलेलं एक रत्न होतं, वैकुंठवासी माधव महाराज मगर, सुरजखेडकर. विदर्भाला लाभलेलं ते रत्न प्रत्यक्ष ज्ञानोबाराय तुकोबाराय होते मगर महाराज. प्रत्यक्ष ज्ञानोबाराय तुकोबाराय त्यांच्या नंतरचे आपल्यासाठी माधव महाराज मगर, पुराणातले बादशाह. त्याच्यानंतर शब्दप्रभू, वाक्चातुर्य त्यांच्याकडे एवढं होतं. अभंगाची सोडवण्याची पद्धत इतकी गोड होती. 2 नंबरचं रत्न, वैकुंठवासी नामनिष्ठ सद्गुरु नामदेवबा पठाडे. मला दोघंही बघायला भेटले नाही. आणि आत्ता तुमच्या विदर्भाला लाभलेलं रत्न, तुम्ही मराठवाड्यातच येतात ना, पण काही हो मला वाटतं 2-4 जिल्हे येतात का, आणि चौकून शिवाय येतात नाही का. हो वा वा, तुम्हाला लांबून लांबून कॅनल येतात. मग पण काय होतंय, कडीला बसलेल्या माणसाच्या टायमाला नुकती संपत्ती हे ध्यानात ठेवा. म्हणूनच तुमचे रस्ते आता लोक नव्हते, बजेट तिकडच संपायचं, कडीच्या माणसाला पतोराळीच जायची, असं होत होतं. पण आता कृपा झाली भगवान शिवजीची तुमच्याहून, आता तुमचे घोडे गंगेत ना आले. संजय महाराज पाचपोर, ज्या महात्म्याचं चरित्र सांगायलो, त्या साधूचं मंदिर बांधण्याचा वसा आदरणीय पाचपोर बाबांनी घेतलाय. परवाला एक आढावाची मीटिंग झाली, मंदिर आढावा. मागे इथं तुमच्या भागातले मंत्री होते, त्यांना मी बऱ्यापैकी बोललो होतो. आलता निधी 4.5 कोटीचा. आता मला वाटते 3-3.25 का 4.25 कोटीचा आता एक निधी आलाय. पण तिथं स्थानिकचं प्रशासन थोडंसं कोळवळ करतंय. परवाला मला नागरे सरांचा फोन आलता, झाली म्हणे मीटिंग एक. आदरणीय पाचपोर बाबा, तो वसा त्यांच्या हातात आहे. माझ्या विटेवरच्या मालकाने तो वसा पूर्ण करावा आणि आपल्या सगळ्याच्या डोळ्यात एकता चोखोबाराच्या मंदिराचा कळस पाहावा. मूर्तिमंत गायीची सेवा करणारा वारकरी, पडलेले मंदिर बांधायचा हाही वसा त्यांचा आहे. गायीची अतूट सेवा. 2503 गौशाळेला त्यांचा निधी पोहोचतोय. हे मला त्यांनी नाही सांगितलं. मी ज्या गावात गेलो त्या गावातल्या
गोशाळेचा मालक सांगतो, आमच्याकडे इतके पत्र पाचपोर बाबांनी दिले, तितके आतापर्यंत पाहिले. मी गाव बदरीले पाहिले. मला वाटते 3815 का 16 गावं महाराष्ट्रातली माझी झाली. 3815. हे तर मला वाटते 10-12 वर्षापूर्वीच लिहिलं. हे पुन्हा लिहायचं नाही, एकदाच लिहायचं. एवढी गावं फिरत असताना माझ्या काही गोळ्या संपल्या नाही, मी काही गांजा उडीत नाही, कारण बसून कीर्तन करतो ते इथं दुखतंय. याचा आणि तिथल्याचा काही संबंध नाही, काही संबंध नाही. असो, मेवणे श्रीमंत आहे. वैकुंठवाशी माधव महाराज मगर म्हणायचे, त्यांच्या बैलगाडीच्या शिवळा सोन्याच्या होत्या. एक जण म्हणला हे पटत नाही. मग मी माझ्या सासरवाडीतलं सांगायलो का? माझ्या सासरवाडीतलं सांगितलं तर तू ह्या पोटात डबा उठाव. माझ्या मेहण्याचं सांगितलं, साडूचं सांगितलं, कोणाचं सांगितलं तर डबा उठाव. सांगायलो कोणाचं? संतांचं. आणि संतांचं वैभव का नाही पटाव? अरे नालायका, चोखोबारायच्या मेहण्याच्या बैलगाडीला सोन्याच्या शिवळा नव्हत्या. अख्खी बैलगाडी सोन्याची होती, कारण त्याच्या नावावर आम्ही सोनं घालायलो. ऊस तोडायला जावं लागला असतं आम्हाला, आणि तोडा नाही क्या बुवानं. विचारा, अजून कोयतेचे घटे असतील हाताला, विचारा घरी गेल्या, विचारा. तुम्ही याच्यात पडले नसते तर पंढरपुरात मठ बांधायची ताकद झाली असती का चोले बाबा? देवानं कलेक्टर जरी केला असतं तर तुम्हाला ती भावना सुचली असती का? नाही. ही ताकद आहे. मग आपलं चाललंय कोणावर? या श्रीमंत लोकांवर चाललंय, या श्रीमंत लोकांवर. एक सांगू का तुम्हाला, ज्याच्या इथं पैशाची श्रीमंती आहे का, तो 5 वर्षाला एकदा ज्याला कवडीची अक्कल नाही त्याच्या पण पाया पडतो. ज्याच्याकडे कागदाची सोन्याची श्रीमंती आहे का, ते दर 5-6-5 वर्षाला हकण्या रंगूबाईच्या पण पाया पडतो. पाहती कवाडाकडून चलती भेताडाकडे. गुल्पशाट झालेल्या दाशाचे पण पाय धरितो, गुल्पशाट झालेल्या. आणि ते पदावर बसल्यावर कोणाच्या पाया पडतात? आपल्या. आपण कोणामुळे मोठे आहेत? या श्रीमंतामुळे मोठे आहेत आपण, त्यांच्यामुळे मोठे. आपले मोठे ते आहेत. ते वा वा. याच्या पुढचं सांगू का? एरवी तरी पुषे कोण आणि पावे देवासाठी मान. विठाला विठाला बाबा. त्याच्याही पुढचं सांगू का? यतम कृतु भयो शास्त्र मिद्यो भय जायते पराम भाषा मिद्या संगम यज्जायते कुशलत्वम हिरत्वाति जायते शिकाया. वरी नेऊन घातलं. अजून त्याच्या पुढचं पाहायचं का? कॉलेज मधलं आपांपत्ती निर्भयो व्याप्ती प्रांतुर्भेदो राजाश्रया राजमित्यम तथेवचम जगत्रयत कीर्तिम वैष्णवजन हितायचे. तुमच्या आमदारची सही कुठे चलन? तुमच्या तालुक्यात. तुमच्या खासदाराची सही कुठे चलन बाबा? तुमच्या तालुक्यात. सोपान महाराजाची चाल अमेरिकेत चलती. आमच्या चोले बाबांना अमेरिकेत रामायण सांगा, तिथं काही मराठी भाषित असा, तिथं पण त्यांचा सत्कार. इतकं मोठं केलं या संतांच्या कृपेनं आपल्याला. विढाला विढाला. श्रीमंत मेवणे नित्य भजन करायचे. चोखोबर आहे, नाव चोखोबर आहे त्यांचं. बोऱ्या टाकला तुळशी पशे, कमरेला चिपळी खोसलेली असायची, चिपळी खोसलेली असायची कमरेला. आकाशाकडे बघितलं, एक चांदणी लुकलुक त्याने दिसली. लागलीच खांद्यावर अर्धा धोतराचा तुकडा टाकला आणि चंद्रभागेत स्नानाला गेले. बाई किती हुशार. आपल्या देशाच्या स्त्रीला श्रीमंत संपत्ती म्हणले, देशाची संपत्ती म्हणले. ते संत वेडे नव्हते महाराज. वा मालकाच्या पावलाचे स्पर्शाचे स्पंदन जिला कळतात अशा पतिव्रता स्त्रिया महाराष्ट्रात येतात. अहो मालकाच्या बुटाचा आवाज ओळखी त्यात. हे पप्प्या मालक आले रे.
म्हणलं आई बुटाडू कोणाचे वाजत आहेत, पण तुझ्या बाबांच्या बुटाचा आवाजच वेगळा रे. ती महाराष्ट्राच्या मातीची पवित्र स्त्री आहे. तुम्हाला एक सांगू का, एकाच कंपनीच्या मोटरसायकली घ्या, फायरिंग जरा जरा तरी बदलती, त्याच्या किखान नेऊन बदलती, त्याच्या चली नेऊन बदलती, त्याच्या ते कशी कशी चली तू वापर राहून बदलती. मालकाच्या गाडीची फायरिंग ऐकली की बाईकडे उडी ती. अरे बाई मालक, इतक्या बायका पवित्र, काही काहीच्या इतक्या पवित्र, बेल वाजिली तरी झोपलेली, कवडा बुके हाणल्या, कोण आहेस? अगं मी. अरे मी कोण, नाव सांग ना. वा 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 वा, काय बाई बापा. हो, तिच्या हातचा चहा प्याल्यावर माणूस पहाटचाल मरण. हो, पहाटचाल मरण. टक टक दिसायल्यात नवऱ्याला खालीवरी बोलणार. तुम्ही 5 जणी उठा. उडावलं मी फटफट नाव घेईन तुमच्या. उडावलं मला नाव सांग पटकन. पण उद्या तुम्हाला अडचण येईल. माझ्यापेक्षा अनिल तुला हानत्या. तो काऊन फोन लावला होता म्हणून मला नाही कळत. चाचपटल्या होत्या बरं का, घाम पुसायल्यात त्या. हो, त्याच्या लक्षात आलं. मला काहीच कळत नाही. हा, पण घाबरल्या होत्या. मला काय कळालं माहितीये का, जी मालकाला नीट बोलत नाही त्याच्या चेहऱ्याच्या अशा शिरा तापल्या होत्या. म्हणजे मला कोणत्या कोणत्या आहेत तितक्या कळाल्या. असं नका करी जाऊ माझ्या बाई. नवऱ्यासारखा देव दुसरा कुठलाच नाही. चला, चंद्रभागेला गेले. पावलाचा आवाज आल्याबरोबर बाईनं लक्षात घेतलं, मालक येईपर्यंत तुळशीची जागा झारून ठेवायची, त्याच्यावर बसून भजन करायचे. भजन सुरू झालं. पहिली मालिका, दुसरी मालिका, तिसरी मालिका, चौथी मालिका संपली तरी सूर्योदय होत नाही. महाराज, सोयरा जी जी, हा सूर्योदय का होत नाही? नाही मालक, वेळ झाली नसेल ना. अगं चौथी मालिका चालू आहे तरी अजून सूर्योदय का नसावा? ठीक आहे, आभाळ आला असेल सूर्यावर तर पक्ष्यांचा किलकिलाट असावा, चिवचिवाट असावा, गाईचा हंबरणा असावा, वासरांचा हंबरणा असावा, रस्त्याने कोणी जाता येता दिसावा, सरा टाकताना बाईच्या हातातली काकणं वाजावा. हे काहीच वाजत नाही. नेमकं काय? पुन्हा मालिका सुरू केल्या आणि तेव्हा सूर्योदय झाला. आणि मग आरती झाल्याच्या नंतर पत्नीकडे बघितलं आणि सांगितलं, सोयरा आज हिनं जरा चूक केली. हिनं म्हणजे जिबीनं चूक केली. आटपलं आणि बाजूला बसले. मोडकी तोडकी बाज होती किंवा दगड असेल त्याच्यावर बसले आणि आवाज दिला, सोयरा जी 2 काटे घेऊन ये. बोरीला काटे 2 नमुन्याचे असतात, एक सरळ असतो आणि एक वाकडा असतो. बाई किती चतुर, आता लक्षात घ्या. काटे 2 घ्यायचे, 2 काटे घेऊन ये. चातुर्य किती होतं माझ्या सोयराई साहेबांचं. काटे 2 सांगितलेत, एक वाकडान सरळ नेला तर 2 सरळच पाहिजे असतील तर, किंवा 2 वाकडेच पाहिजे असतील तर, अन्यथा एक वाकडा आणि एक सरळ पाहिजे असला तर त्याच्यापेक्षा 2 वाकडे आणि 2 सरळ घेऊन जाऊ. याला म्हणायचं मालकाच्या शब्दावर प्रभुत्व ठेवणारी स्त्री जी का भाग्याची आहे. नाही, मानी भरताराची बोली, धन्य जगीती माऊली. आपल्या मालकाच्या शब्दावर आरो. 4 काटे टेकले, त्याच्यातले 2 घेतले आणि जिभेला टोचले. आपल्या म्हणले असते, बाई 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 तुम्ही येड्यावनी काय करायले, जिबीला काऊन काटे टोचायले. बाईच्या पक्क लक्षात होतं आपलं बोलणं कुठलंही स्वीकारायचं यांच्या मनात नाही. आपण हे आगाऊपणा करणं चूक आहे. दुसऱ्या दिवसाची पहाटेची चांदणी निघायची, त्यावेळेला जिभेतले काटे काढले. आता जीभ थोडीशी सुजली असेल, थोडी भाषा तोतरी येत असेल, पण त्या भाषेमध्ये पहाटेचं भजन केलं. आणि पहाटेचं भजन, लोणी जर शहाण्याबाईनं धुतलं 11 बाऱ्या तरी पण लोणी तापवल्याच्या नंतर त्याच्यात खरखर निघती, साईचे तुकडे निघतात. बरं किती धुऊ द्या, तकटून तकटून तकटून. लोणी कोणाला धुता येत असते? लोणी धुण्यासाठी जुनीच बाई पाहिजे.
धिरडे करायला जुनी जिला गौऱ्या लावताय ना ती म्हणली मी धिरडे करते. पिठाचा नाश करू नको द्वारका, तुला गौऱ्या येत नाहीत ना, तुला धिरडे कसे येतील? आणि लोणी असं तकटून 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 धुवा लागायचे जुन्या काळात होतं. आता आपल्याला लोणी एकच बटर पॉकेट. बटर म्हणजे लोणीच ना. शिक्षण आपलं कमी आहे पण फिरू फिरू डोक्यात प्रकाश पडला. तूप आपलं असंच खातो. शुद्ध तूप हे शुद्ध तूप. ज्यानं तुपाची कंपनी टाकली त्याला नुसतं सांगावा मसड कशी पिळीत येत, म्हणजे म्हशीची धार कशी काढतात, गाईची धार कशी काढतात. आणि त्याला नाही सांगता आल्यावर त्याची बसायची जागा हाणाव, निब्बर दांड्याने ह्या स्टँडनंच हाणाव. 2 दिवस हरामखोराला खाली बसता येऊन तुला धार काढायची अक्कल नाही आणि तू तूप क्वालिटीचं तूप सांगतो. क्वालिटीचं आपल्याला हे सगळं वरी चिटकिलेले कागद पाहिले हे समाधान होते आपल्याला. मूर्खपणाचं टोके. मागे एक मधात औषध दिलं एक जण मला, महाराज मध गावरान घ्या बरं का. हो आमच्या भोवताल शिकलेलं नाही, ते अमक्या कंपनीचा घ्या तमक्या कंपनीचा घ्या. मग मी त्यांना विचारलं ह्या कंपन्या टाकल्या कोणी? अमक्या अमक्याने. ती त्या कंपनीचं मधलंय चांगलं आहे. म्हणलं मग त्यांनी कधी मोळ होलीलं का? त्याला 4-5 माशा डसल्या असत्या तर गाडग्यावानी थुत्तर झाला असतं त्याचं. त्याला मोळ होलीता येतं का? आणि ते सांगतो का हे मध क्वालिटीचं आहे? ज्यानं आयुष्यभर रानात काबाड कष्ट केलंय, गौरी पेटीली मध होलीला, त्याला किंमतच नाही. हा फक्त चांगल्या गाडीत बसलेल्यानं लेबल खास लावलं की किंमत. ती आपल्याकडे ही पद्धतच झाली आपल्या देशाची. खताची ॲडव्हर्टाईज कोणी करावं चोले बाबा? खताची ॲडव्हर्टाईज कंपनी टाकू द्या खताची कोणी पण खताची ॲडव्हर्टाईज करण्यासाठी कोण वापरायला पाहिजे? ॲडव्हर्टाईज म्हणजे प्रसिद्धीत. शेतकरी जो निष्ठावंत शेतकरी असावा, जो सतिनिष्ठ शेतकरी असावा, त्याला नाना प्रकारचे पुरस्कार भेटलेल्या अशा शेतकऱ्याच्या हातानं खताची ॲडव्हर्टाईज करावा. खताची ॲडव्हर्टाईज सिनेमातल्या माणसाच्या हातानं. त्याच्या हात 15 मिनिटं युरिया खतात घालावा आणि 16व्या मिनिटानं हात बाहेर काढावा. वांगणासारखा हात होईल त्याचा काळा जर. त्याला रताळ कुठं लागतात? भैमुगाच्या शेंगा वरी लागतात का खाली लागतात? याचं सुद्धा अक्कल नाही ना. मकाचं कणीस वरी लागतं का बुडात लागतं का मधात लागतं याचा पत्ता नाही. हे खत घ्या मुठभर तू खाया दे. कधी कधी प्रणाली चुकती बरं, चुकती. आपली लायकी नाही पण कमर बांधल्या बोलायला काय हरकत आहे? चुकती 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 प्रणाली. पाईपची ॲडव्हर्टाईज कोणी करावं? ज्यानं रातच्या बेरातच्या काट्या कुट्याचा विचार न करता, सर्पाचा इंचू काढ्याचा विचार न करता, बिना चप्पल बुटाचं दाऱ्यात खांद्यावर खोरं घेऊन कडाक्याच्या थंडीत फिरतो, त्याच्या हातानं पाईपची ॲडव्हर्टाईज करा ना. तुम्हाला एक माहिती आहे का? पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे वाढवा, हा नारा आहे शासनाचा. झाड लावताना फोटो कोणाचा काढते? खडा खाणाऱ्याचा का झाड लावणाऱ्याचा? इमानदारीने सांगा, तुम्हाला गिरगावच्या बाळूच शपथ आहे. झाड लावणार. आणि झाड लावणारा एअर कंडिशनर गाडीतून उतरतो, त्याला माहित पण नाही झाड कशाचं आहे. एका चांगल्या माणसाला विचारलं झाड कशाचं? हिरवगार दिसायले. त्याला सांगताच येईन तुळशीचं. इतका पाकिस्तानी होता आपला. तुळशी मुसलमानाला कळायला. आमची इथे बुबू येत होती भांडे घासायला, अजून बी येते बुबू. मुसलमानाची बाई बिचारी येते, वयस्कर आहे ना, बस म्हातारी. महाराज बाबा क्या बुबू? तुम्हारे हिंदू के लोग तुलसी का पेड़ लगाते? हाँ बुबू लगाते ना, हमारे घर पे भी तुलसी का पेड़ है. मेरे को पत्ते होना तुलसी के पत्ते. काय को बुबू? क्या है महाराज, ये टीवी पे रेडियो पे वो लोग बातें कर रहे, ये तुलसी के पत्ते पानी में डाल के उबालना और ये पानी पीना, कोरोना नहीं होता बोले. भांडे घासणार मुसलमानीला तुळस कळाली. लेके जाओ बुबू. नहीं हो, तुम्हारे हिंदू का पवित्र पेड़ है बोले. मैं काय को हाथ लगाए, तुम्हारे बच्चे के हाथ से दे दो बोले. तू नाही तोडे. मला इतकं सांगायचे, 2-2 कोटी रुपयाच्या हरामखोराच्या घरात वास्तूला गेलो मी. ते आपल्या संस्कृतीतले भुताड बडवे नालायक त्याची इथे तुळशी वृंदावन पूजा वास्तूची केली. मंत्र म्हणले, खपक्या पाकिट घेतलं, ते पाकिट उडून जाऊ नये म्हणून त्याच्या बोकंडीवर नारळ ठेवलेलं होतं.
पण बाहेर निघताना वास्तुपुरुषानं सांगितलं, बाळ्या तुळस नाही बरी तर. मागं फिरून पाहिलं, कोण बोलायला? तू वास्तू बोलत होती. अरे म्हणलं आगाव काम. मी लगेच वास्तुपुरुषाला सांगितलं, याचा पिना पाड बरं. मग लोक म्हणतात, महाराज 3दा वास्तू शांती केली पण सुखच नाही. मग तू या घरात मला तुला सुख होईल? तू वागणं चांगला सुमळ्या, तुला कसं सुख होईल? आम्हाला पुरतो का फरची खाटा करून? हा, एक बाई म्हणली, महाराज बाई तुळशीचं काय सांगितलं बाई तुम्ही? बाया 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 बाया. मी म्हणलं मानती काय इतकं वाय वाय करायला लागली. आणि बयान काय माझ्या घरी बाई महाराज असं एवढं तुळशी वृंदावने आणि बाई नाची तुळस लावली. गेलो बघायला तर तुळशीच्या इकून गलुली खोटी ठोकलेली आणि इकून गलुल्या, म्हणजे इकून शेळी बांधली इकून बोकड्या बांधला आणि तुळस चट हाणली. म्हणली वया 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 मी तुळस. हो ते अंगावर भितड पडायला पाहिजे. विठाला भजन आटपलं. जेवायला बसले. ताकात भाकरी टाकली होती, व्यवस्थित भिजली नव्हती. त्या ताकाच्या आणि भाकरीच्या द्रावणामध्ये हातानं असं चुरलं. मालकाच्या हातात पात्र दिलं, पिऊन टाकलं. सोयरा जिभेला काटे टोचल्यामुळं वर्ण झालते ग. भाकरीतले कुटके टोचले असते पण तो चुरून दिलेस. वा. मालक एक विचारू, जिभेला 24 तासाकरता शिक्षा का दिली? भाविक कोणाला म्हणायचं आता बघा, आता भाविक तपासा. जिभेला 24 तासाकरता शिक्षा का दिली? सोयरा आजिया रांडेने नाशिले माझिया बापाचे त्रासिले. आपल्याकडे भजन कीर्तन याच्या मध्यामध्ये बुक्का लावण्याची पद्धत आहे. मग चोखोबारायच्या काळामध्ये एक विशिष्ट प्रकारची गंडला आलेली माणसं होती. मग जातीची असतील, अस्पृश्यतेची असतील, आमकी असतील, उंच नीचाची असतील, ही गंडला आलेली माणसं होती. मग चोखोबारा एकटी भजन करायचे. मग यांना बुक्का लावायचा कोणी? आणि भजन तर बाकीच्या पेक्षा श्रेष्ठ. कोणी बुक्का लावायचा? म्हणून विश्वाच्या पाठीवर भजन आटपल्याच्या नंतर एकाच वारकऱ्याला बुक्का लावला, तो विटेवरच्या मालकाने. याच्यानंतर पुन्हा कोणाला लावला नाही, विटेवरच्या मालकाने. मग जिभेला त्रास का? याचं कारण सांगतो. ती चांदणी बघितल्याच्या नंतर चोखोबाराय चंद्रभागेला स्नानाला जायचे आणि चंद्रभागा ओलांडली की बरोबर त्या वेळेला काशीतले मालक, या मंदिरातले मालक आतमध्ये प्रवेश करायचे. देव उठलेले असायचे. आणि कधी कधी भगवान जर उठलेले नसले तर आई रखोमा बाई तुम्हा येऊ द्या दया, से हलवोनी जाते घराया. मग देव उठल्याच्या नंतर मला बुक्का लावला हे ठीक आहे, पण मी मधल्या चांदणीला पहाटेची चांदणी समजली आणि देवाची झोप मोडली. मला जरी डोळ्याला जरी नाही कळालं तर हिला अक्कल असायला पाहिजे होती. हिनं देवाची झोप मोडायला नव्हती पाहिजे. म्हणून आजिया रांडेने नाशिले, जिभेला रान बनले माझिया पापासे त्रासिले. माझ्या विटेवरच्या मालकाची या रांडेनं, या जिभेनं झोप मोडली. म्हणून हिला 24 तासाची शिक्षा दिली. काय केलं जिभेनं? भजनच केलं. शिव्या दिल्या का? नाही. पण मालकाच्या झोपेची सुद्धा दखल घेण्याची वृत्ती, इतका भाव कोण माझ्या चोखोबारायचा विटेवरच्या मालकावर होता. म्हणून विटेवरच्या मालकाला ती चोखोबाराय आवडायची. पहिलं कडवं
अनिल राजे टाइम संपला ना. हा जरासं पुढं सरकायचं. नाव एकनाथ एक तुमचं. बर 10:36:37 झाले. चला 5 मिनिटं सरकतो पुढे. करी सेवा निज प्रीती. ज्याचा भाव गोड आहे ते आवडतात. नाथांचा गाव भाव गोड, गिरिजा काकींचा भाव गोड, तुकोबरायांचा भाव गोड, नामदेवरायांचा भाव गोड, ज्ञानोबरायांचा भाव गोड, चोखोबरायांचा भाव गोड, कान्होपात्रेचा भाव गोड, कबीराचा भाव गोड, महमदांचा भाव गोड, लतीफशाहचा भाव गोड. मुसलमान संत होती हो. शेना महाराजांचा भाव गोड, रविदासांचा भाव गोड. श्रद्धा होती, भाव होता, भाव होता. मग जी भाविक देवाला आवडतात त्यांची करी सेवा निज प्रीती. 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या पत्नीचे लुगडे धुतले. सेवाच झाली ती. 36 वर्ष नाथ बाबाचे धोत्र धुतले, हरिपंडितांचे कपडे धुतले. 36 वर्ष 3 तपश्चर्या पूर्ण झाल्या. पाणी भरलं आणि पाणी नाथांच्या घरी सोहळ्यात भरावं लागायचं. शर्ट बनेला अंगात नाही, फक्त पंचा, पायात बूट नाही, ओल्या कपड्याने पाणी आणायचं. ते नाथांचं घर होतं. करी सेवा निज प्रीती. भाव ज्याचा गोड आहे का अशी तुम्हाला कितीतरी याद्या सापडतील. अहो पदराकडनं नाटी फाडूच नाही. पदराकडून नाटी फक्त त्या स्त्रीनं फाडावा मालक गेल्याच्या नंतर भावानं आणलेल्या लुगड्यातली दशी फाडीत असते. कपाळावर कुंकू तोपर्यंत पदराकडून नाटी फाडीत नाही. उलट लुगडं पण नेसू नये सौभाग्यवती स्त्रीनं. पूर्वी कसं होतं, परिस्थिती नाजूक असल्यामुळं डोक्यावरचा पदराला फाटला की मग ते डोक्यावरचा पदर नेसता घ्यायचा आणि पांघरचा खालचा पदर घ्यायचा. पण सौभाग्यवती स्त्रीनं उलट लुगडं नेसायचं नाही. असा हा पुराण क्षेत्रात त्याचा पुराण मर्यादा आली. पण 5 पती असताना एका बाईनं पदराकडनं नाटी फाडली. भगवान उद्धव आरडला. हे ताई, द्रौपदीनं सांगितलं उद्धव कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचं आणि कोण्या दिवशी पुसायचं ज्याच्या हातात आहे त्याला कृष्ण म्हणतात. त्याच्या बोटाचं रक्त थांबावं याच्याकरता पदर फाडला. भाविक हे, भाविकाची आवडी देवा. असे नाना प्रकारचे भाव सापडतील. अहो नाथांनी देवाची पूजा करावी. पंढरपुरातला मालक नौकर म्हणून आहे. एकनाथ महाराजांना जर माहित असता हा देव आहे तर काम करू दिलं असतं का? करू दिलं असतं का काम? नाही 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 करू दिलं नसतं, करू दिलं. तरी पण गिरिजा काकींना माहिती आहे आपला नौकर आहे, पण श्रद्धाळू नौकर आहे. पूजेचा नैवेद्य अगोदर त्याला द्यायच्या. भात, आईसाहेब मालक काळजी करू नको, बस जेवायला, तुला किती घाम येतोय. का नाही आवडा? भाविकाची आवडी देवा. आणि करी सेवा निज प्रीती. आता एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे. 10 मिनिटात मला दूर जायचंय. मला मखमलाबादला जायचंय, नाशिकच्या पुढे. सकाळचा काळ म्हणून मला असं वाटलं वेळेत, तरी मला हा म्हणलं 8ला सुरू व्हायचं. मी लवकरच आलतो, तरी 10 मिनिटं घेतो. पळीन ड्रायव्हर आमच्या गाडी हाय. भगवान शिवजीची कृपा असल्या पोहोचून. घरातल्या लोकांची सेवा केल्यावर सुद्धा भाव होतोय. ती पण भावच आहे. सुनेनं सासऱ्याची सेवा करणं, सासू सासऱ्याला
नरम चपात्या, नरम भाकरी, गरम गरम वस्तू पदार्थ देणं ही सुद्धा भावच आहे. देवाला ती सुद्धा आवडतात. मुलांना आई वडिलांची सेवा करणं हा सुद्धा भाव आहे. तर करी सेवा निज प्रीती, भगवंत सेवा करतो. एक सेवा सांगतो तुम्हाला, माझ्या श्रीमंत श्री चोखोबारायचंच सांगतो. आता माझ्या श्रीमंत श्री चोखोबारायचे वडील थोडेसे म्हातारे झाले, थकले. ते प्रत्येक जण थकतं ना, शरीर थकतंय. म्हातारे झाले. ते निष्ठावंत विटेवरच्या मालकाचे वारकरी होते. वय झालं, बसल्या जागी त्यांचं भजन असायचं. चोखोबारायनी एक टाइम भजनाचा आपल्या बाबाच्या बाजापाशी ठेवला. वडिलांच्या बाजेपाशी बसून भजन करायचे. आणि चोखोबारायने एक अभंग बापाच्या पायथ्याला बसून लिहिला. वडिलांच्या पायथ्याला बसून एक अभंग लिहिला. त्या अभंगाचा अर्थ इतका गोड, इतका गोड, इतका गोड. जगातल्या सर्व तपश्चर्या, जगातले सर्व यज्ञ व्रत वैकल्ये त्या अभंगात आणून टाकले. आणि तो वडिलाच्या पायथ्यापाशी म्हणला. त्याच्यातलं एक मोजकं सांगतो, जास्त नाही. जयासाठी तप धावा, जयासाठी तप धावा, तो हा उघडाची पावा. ज्याच्यासाठी तपश्चर्या करता, ज्याच्यासाठी धावा धावा करता, तो पंढरपुरातला उघडा पा. जयासाठी यज्ञ तप, जयासाठी यज्ञ तप, तो हा मदनाचा बाप. मदन नावाचा पुत्र द्वापार युगात पहिला लक्ष्मीला झालता, म्हणून मदनाचा बाप म्हणले. बाप रखुमा देवी, बाप हा शब्द देवाला शोभतोय. चोखोबाराने सांगितलं, तो हा रे मदनाचा बाप. बापाच्या पुढं जगाच्या बापाचा अभंग लिहिला. वाक्य नीट कळालं? बापाच्या पायथ्याला बसून जगाच्या बापाचा अभंग रेखाटला. वर्षाला किती आनंद वाटला असेल. आणि हा भंग ऐकल्याच्या नंतर ज्यानं जन्म दिलाय त्या बापाला किती आनंद वाटला असेल. त्या बापाचं नाव होतं रानोबा वारकरी. निष्ठावंत वारकरी होते, थकले. ते अविरत सेवा केली चोखोबारायनी. वडिलांची आई अगोदर जात राहिल्या, सेवा केली. करी सेवा निज प्रीती सांगायला. देव भाविकाची सेवा करतो. माझ्या मावल्यांनो, एवढं वाक्य ऐका. तुम्हाला एक सांगू का माझ्या माईंनो, तुमच्या मुखार विंदात एक विष आहे. जसं सापाच्या दातात असते तसं एक स्त्रीच्या मुखात विष आहे. फक्त ते विष नवऱ्याच्या कानात गेलं की संसार फाटला. तुमच्या चपला सगट पाया पडतो. ते विष तुम्ही नवऱ्याच्या कानात टाक जाऊ नका. तुमच्या पाया पडतो, पाया पडतो. ज्या ज्या बाईनं नवऱ्याच्या कानात विष टाकलं त्या त्या घराची राख रांगोळ झाली. जोपर्यंत बाई नवऱ्याच्या कानात विष टाकत नाही तोपर्यंत दोन दार होतच नाहीत. श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला आणि सीता अमाप कष्ट सहन केले, पण आपल्या चारही बायकांनी आपल्या पतीच्या कानात विष टाकलंच नाही, टाकलंच नाही, टाकलंच नाही. म्हणून रामायण आपल्यासाठी पोषक आहे. ऐका हा मुद्दा, तुमच्या संसारासाठी गोड आहे. नाही कीर्तन ऐकले तरी चालतंय. चोले बाबाच्या रामकथेला एखादी बाई नाही आली तरी चालेल. पंढरपूरच्या मालकाच्या वारीला नाही गेली तरी चालेल. माझ्या शिवजीच्या दर्शनाला नाही आली तरी चालेल. पण आता सांगतोय ते वाघ. थकले, उचलून घ्यायचे वडिलाला, दगडावर नेऊन आंघोळ घालायची, कपडे बदलायचे, गंध लावायचे, बुक्का लावायचे, जेवायला जवळ द्यायचे. बघता बघता पुन्हा 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 शरीर थकत गेलं. करी सेवा निज प्रीत्या. देव कोणाची सेवा करायला रिकामा नाही. कोणाची करतोय ते पहा. करी सेवा निज प्रीती. एके दिवशी आग्रह केला जेवणाचा. नको म्हणत होते रानोबा वारकरी. पण चोखोबारायने सांगितलं, बाबा खाणं सत्कर. आज एक जणाचं सरपण फोडलं हो बाबा, एक जणाचं सरपण फोडलंय. आतापर्यंत कोणी ताजी भाकरी दिली नाही हो बाबा, पण आज त्या मालकिनीनं ताजी तयावरली भाकरी दिली आणि ती सगळी मी खाऊ तर मला उचित वाटत नाही. याच्यात ती चप करतो मी. खा. जीवनभर ताज्या भाकरी भेटल्या नाही हो खाला.
जीवनभर भेटल्या नाही. याच्यात इज्जतखोर खा ना बाबा. अरे चोखा, शरीर स्वीकारित नाही रे, आता थकलंय ते शरीर. आणि योगायोगाने दुसऱ्या दिवशी दुपारी आवेळी शरीराची पचन संस्था खराब झाली आणि कपडे भरल्या गेले. आवाज दिला चोखा, जी बाबा माझी कंबर धुवा लागते रे चोखा, माझी कंबर धुवा लागते. उचललं आणि आंघोळीच्या दगडावर नेऊन वडिलांना टेकलं. थकलेली होती. एका हातानं वडिलांचा खांदा डोकं धरलं आणि एका हातानं तांब्या भरून लोटकं भरून पाणी हातात घेतलं. मग एक हात शरीराला गुंतला, एक हात पाण्याला गुंतला. धोत्र कोणी सोडायचं चोले बाबा, कमरेला हात कोणी लावायचा, हात तर दोनच आहेत. कसं करायचं महाराज. 10-15 मिनिटं जागच्या जागेवर येतं. वडिलांनी सांगितलं चोखा मला दगडावर आडवं कर. आडवं ज्या वेळेला करायचा भाव चोखोबाराच्या अंतःकरणात झाला, त्यावेळेला लक्षात आलं देवा ज्यानं मला लहानपणी आडवं हातावर धरलं, ज्यानं मला बालपणात आडवं हातावर धरलं आणि विश्वात उभं केलं, त्या बापाला बी दगडावर आडवं करायचं नकोय देवा. हा भाव जागा झाला. आणि दुसरा भाव एक जागा होतोय, धुवायचं कोणी. ही नवऱ्याची आंघोळीच्या दगडावरली प्रक्रिया चोले बाबा. बाई पाहतो ती बाई म्हणजे सोयराबाई. लक्षात घेतलं मामांजींची कंबर धुण्याचा प्रसंग दिसतोय. हळूचकून जवळ गेल्या, कळू नये याच्याकरता बांगड्या मागे दाबल्या. बांगड्यांचा आवाज देत असतो, मागे दाबल्या. आणि हस्तकौशल्याने मालकाला खुणवलं, मी धुते. चोखोबारायचं सांगितलं नको. पुरुषाची कंबर दोनच बायकांनी धुवावी. एक त्याच्या बायकोने, दुसरी मुलगी बापाची कंबर धुवू शकते आणि बायको नवऱ्याची कंबर धुवू शकते. माझ्या बाबाच्या जीवनात त्यांची मंडळी गेली आणि बहीण माझी लांब आहे. सोयराबाईनं संकेत दिला, मालक तुमची आई गेल्या, बाबा आहेत. माझी आई बी गेली, बाबा गेले. विटेवरच्या मालकाची शपथ घेऊन सांगते, सासऱ्याला मामांजीला कंबर धुण्यापुरता पाप समजते. मी सून नाही, मी 10 मिनिटाकरता लेख होते आणि त्यांना बाप समजते. महाराज सामान्य परमार्थ असले. इतकी वृत्ती ज्याच्या अंतःकरणात गोड आहे त्याला काय करायचा दुसरा परमार्थ? काहीच गरज नाही. एक काम कर सोयरा, तू बाबांचं डोकं धर, एका हातानं पाणी टाक. मी बाबांचं धोत्र सोडून कंबर मी धुतो. नाही बालक, आतापर्यंत तुमच्या शब्दाला तडा जाऊ दिला नाही, आजही जाऊ देणार नाही. पण आधी मी काय म्हटले, मी मामांजीला बाप समजते आणि मी त्यांची 10 मिनिटाकरता लेख होते. याच्यात काय दुमते मालक? धुऊ द्या मला कंबर. जी ठीक आहे. चोखोबाऱ्यांनी एका हाताने आपल्या वडिलाला धरलं, दुसऱ्या हातानं पाणी टाकलं आणि सोयराबाईनं दोन्ही हातानं सासऱ्यांचं धोत्र सोडलं आणि कंबर धुतली. दुसरा धोत्राचा कपडा बांधला. पाठीमागूनच उभी होती. मालकाला सांगितलं, आता बाजेवर टेका. नेऊन टेकलं बाजेवर. काही बोललं नाही माथा. दुसऱ्या दिवशी सकाळचा चोखोबारायचा नित्यनेम आटपला. सोयराबाईचं काम आटपलं. चोखोबारायने सांगितलं, बाबा काल कामाच्या बदल्यात भात आलेला आहे. ताकातला भात वयाच्या मानानं तुम्हाला सहन होणार नाही, पण चुलीवर तो भात गरम केला. गरम गरम 2 घास भात खा. चोखा
काल माझी कंबर धुवायची वेळ दुसऱ्याच्या हाताने आली, त्यावेळेला मी ठरवलं आता पदार्थ कुठलाच खायचा नाही, उरलेलं आयुष्य त्याला समर्पित करायचं. एक विचारू चोखा, करी शेवानीची प्रीती सांगायला एक विचारू चोखा, काय बाबा काल तू एकटाच होता ना रे? हो. मग एका हातानं तू मला धरलंस आणि एका हातानं पाणी टाकलंस, माझी कंबर कोण धुतली? चोखोवर आहे, सहज म्हणले मीच धुतली. राग नाही आला रानोबा वारकऱ्यांना, राग नाही आला, पण एक म्हणले चोखा मी आतापर्यंत केलेला परमार्थ सगळा माझा मातीत गेला. काय लोकांचं वाक्य असेल चोले बाबा, मी आतापर्यंतचा केलेला परमार्थ चोखा सगळा मातीत गेला रे. का बाबा असं का म्हणता? अरे ज्याच्या पोटी खोटं बोलणारं पोरग जन्माला येते, ज्याच्या पोटी खोटं बोलणारं पोरग जन्माला येते त्याचे पितर नरकाला जाते, हा कथा त्याचे करीती पितर आणि वंशी दुराचारी पुत्र झाला. खोटं बोलतो चोख्या. एक सांगू चोखा, माझी कंबर धुताना बांगड्याचा आवाज आलता. काय डोका असेल? माझी कंबर धुताना बांगड्याचा आवाज आलता रे चोखा. मग सांग, माझ्या नावानं कपाळावर कुंकू लावणारी माझी धर्मपत्नी कधीच विटेवरच्या मालकाच्या चरणावर विलीन झाली. आणि जगाच्या पाठीवर अजून एक दुसरी स्त्री आहे माझी कंबर धुणारी, पण ती बुलढाणा जिल्ह्यात मेवना राजा नावाचं गाव आहे, तिचं नाव निर्मळ आहे, ती तिथं राहती. बुलढाणा जिल्हा आणि सोलापूर किती लांब आहे, तिथून ती कशी येईल? कशी येईल ती? कशी येईल? चोखोबरायचे डोळे रडले नाही, अंतःकरण रडलं. दबत्या आवाजात वडिलाला सांगितलं, बाबा तुमच्या सुनबाईनं धुतली. कर्ममेळा नावाचा मुलगा तितक्या वेळापुरता बाहेर असेल, नाही तर नातू हुशार होता रानोबांचा, तिनं धुतली. ठीक आहे. सोयरा जी मामांजी, जी शब्द आला करी शेवानीचं प्रीत्या अभंगाच्या कडे इतकंच बघायचं. जी मामांजी, सोयरा जी मामांजी या इकडं, आहो जाऊ, या या. चोखा उठव रे. बाजेवर उठून बसिलं आणि पायत्याला सुनाला बसायला सांगितलं. सासऱ्याच्या बाजावर पायत्याला बसायचं. सोयरा बसा. माफ करा मामांजी. सोयरा मी बसा म्हणतोय. बाईच्या लक्षात आलं बापासारखा सासरा आहे, आपल्याला आज्ञा देते. चळचळ हातपाय कापत होते बसल्या तिथं. वयाचा टप्पा आटपलेली जी डोळे होती का, कासवीची दृष्टी आपल्या पिलांकडे बघत असताना जशी डोळ्यातून दृष्टीतून दूध फेकत असते, तसं एक आशीर्वादाचं दूध सासऱ्याच्या डोळ्यातून सुनाला प्राप्त होत होतं. त्या सत्तेवर आरूढ असलेला सासरा ते का सामान्य वारकरी, ज्या रानोबा नावाच्या वारकऱ्याला स्वतः चोखलेला आंबा विटेवरचा मालक देत होता. देवानं अर्धा चोखायचा आणि तो रानोबा नावाच्या वारकऱ्याला द्यायचा. खा आता. काल माघवारीला आलो, देवाची पूजा करणारे पुजारी माझ्या चांगले स्नेहित प्रेमी आहेत, हितेशी आहेत. माझा त्यांचा चांगला गोडवा आहे. एकादशीला मी दर्शनाला गेलो शेजारतीच्या अगोदर कालच्या माघवारीला. देवाच्या पायावरचा पेढा माझ्या हातात पुजाऱ्याने टेकल्याबरोबर असं वाटत होतं की मी काय खायला लागलोय, काय खातोय काय खातोय. तसाच दाबून आणला. फळावर जेवढे वारकरी थोडा थोडा कण सगळ्यांना द्याला. तो देत असताना आनंद होत होता आणि ते घेत असताना आनंद किती झाला असेल कल्पना करा. तो प्रत्यक्ष विटेवरच्या मालकाने चोखलेला आंबा रानोबा नावाच्या वारकऱ्याला भेटत असेल, तो वारकरी किती नशिबवान असेल कल्पना करा. त्याच्यातला एक आंबा पत्नीला द्यालता म्हणून चोखोबाराय जन्माला आले. अंधश्रद्धेव नाही बोलत मी. प्रसाद खाल्ल्यानं लेकर होते असं म्हणणार नाही. प्रसादाची लेकर अधिकारी जन्माला येत असतात.
मला हे म्हणायचंय. जवळ बसले, हातात हात घेतला. त्या वयस्कर सासऱ्याने हात असा कुरवाळला. सोयरा, या हाताने सासऱ्याची कंबर धुतलीस? हळूचकून तोंडातून आवाज पडला, मामांजी, तुमची कंबर धुस तर तुम्ही माझे सासरे नव्हते, माझे बाबा होते. ही उपमा सुनाच्या तोंडातून ऐकल्याबरोबर त्याच्या सगळ्या डोळ्यातून पाणी आलं. चळा चळा पाणी. एक तर कंबर धुतली सुनालं, आणि दुसरी गोष्ट सासऱ्याला बाप म्हणते. काय नाविन्य असेल या प्रक्रियेमध्ये, किती मोठं नाविन्य असेल. आणि शेवटचा श्वास सोडायची वेळ आली. त्या वेळेला सुनेचा हात हातात होता आणि विटेवरच्या मालकाचा धावा केला, देवा आता घेऊन जाय. पण त्याच्या अगोदर एक वाक्य ऐक. पुरुषाची कंबर बायको आणि मुलगी धुत असती, पण विश्वाच्या पाठीवर जिनं बदल केला ती माझी सून आहे. ती माझी सून आहे. तिनं सासऱ्याला बाप समजून कंबर धुतली रे देवा. एक लक्षात ठेव, एक लक्षात ठेव. सुनेनं सासऱ्याची कंबर धुवावी, त्याची घात धुवावी. हिने नियम मोडला रे संसारातला. सासऱ्याला बापाचा दर्जा दिला आणि सून असताना स्वतःच्या मुलीच्या दर्जात येऊन माझी कंबर धुतली. देवा, मी निष्ठेनं जर तुझी वारी केली असेल ना, निष्ठेनं वारी केली असेल ना रे, तर मरता मरता तुला एक मागतोय. जिनं सासऱ्याची कंबर धुतली तिच्यावर जर कधी प्रसंग आला तर तुझ्या पवित्र हातानं तिचं पण धुत राह. 27 दिवस सोयराबाईच्या पोराचे बाळांती धुतले, बाळांती धुतले, बाळांती. एक मुद्दा सांगतोय, मगाशी मी बोलून गेलो. तुम्ही म्हणताल आशीर्वाद देऊन जर सासरा गेला तर मग कर्ममेळा झालेला होता का? नव्हता, नव्हता. नंतर कोणी हे कीर्तन युट्यूबला ऐकल्यावीच केली. सासऱ्याच्या प्रसादातलं अपत्य. कोण बाप हे सांगा बरं? मुलीचे बाळांते धुईल, वाटल्यास रातच्या लोकांचे पोते उचलीन, पण त्याच्या बदल्यात एखादी बाई लावीन. पण बाळांते बाप धुईल. जगाचा बाप ते बाळांते धुत होता. करी सेवा निज प्रीती विठोबा रखुमाई.